श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। हीच का जत शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट? सुजय नाना शिंदे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात। पालिकेच्या 14व्या वर्धापन दिनी काँग्रेसची पत्रकार परिषद, व्हिडिओ क्लिपद्वारे शहरातील समस्यांचे सादरीकरण, नगराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, मूलभूत सुविधांवरून भाजप सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड। नमस्कार, मी माया आणि आपण पाहत आहात BBM न्यूज। जत नगरपालिकेच्या स्थापनेला 12 जून रोजी 14 वर्ष पूर्ण झाली। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सुजय नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत भाजप प्रणित सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। जत शहराचे शांघाई करण्याची स्वप्न दाखवून सत्ता मिळवणाऱ्या भाजपने अवघ्या 6 महिन्यांमध्ये शहराच्या विकासाकडे पाठ फिरवली आहे। हीच का विकासाची ब्लूप्रिंट, असा सवाल सुजय नाना शिंदे यांनी उपस्थित केला। पत्रकार परिषदेत शहरातील विविध समस्या दाखवणारी व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आली। तसेच ही क्लिप समाज माध्यमांवरही प्रसारित करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला। शहरातील हिंदू स्मशानभूमी आणि लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था, अतिक्रमणाचा प्रश्न, स्वच्छतेचा बोजवारा, विस्कळीत पाणी पुरवठा, नव्या पाणी योजनेमुळे निर्माण झालेल्या अडचणी, उद्याने, चौक, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा, महिला व सार्वजनिक शौचालयांची बिकट अवस्था याकडे लक्ष वेधण्यात आले। याशिवाय काँग्रेसची व्हिडिओ क्लिप दाखवत घेतली प्रेस। या पत्रकार परिषदेत सुजय नाना शिंदे, भूपेंद्र कांबळे, धैर्यशील सावंत, भैया कुलकर्णी, महादेव कोळी, विकास माने, निलेश वामने, विक्रम ढोणे, मुन्ना पखाली, सद्दाम अत्तार, साहेबराव कोळी, नामदेव काळे, योगेश बामणे, राहुल काळे, दिलीप सोलापुरे, गणेश गिड्डे, सनी महाजन, अशोक कोळी इत्यादी उपस्थित होते। आणि या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आहे। मुळात पूर्ण वेळ देणारे नगराध्यक्ष न भेटल्यामुळे जत शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे, नुकसान होत आहे। आणि हे जनतेसमोर मांडणं आमच्या विरोधी नगरसेवकांचं सगळ्यांचं कर्तव्य म्हणून आज आम्हाला ती विरोधी पक्षात बसायची लोकांनी संधी दिलेली असली तर सक्षम विरोधक म्हणून आज आम्ही आमची बाजू आपल्यासमोर मांडणार आहोत। जत शहरामधले विविध प्रश्न, आज पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे, कचऱ्याच्या उठावाच्या बाबतीत असतील, दिवाबत्तीचे असतील, हे सगळे प्रश्न असतील। या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं काही महत्वाचे प्रश्न जे आम्हाला मांडता येतात ते आम्ही आज आपल्यासमोर मांडणार आहोत। आणि विशेष म्हणजे 14 वर्ष नगरपालिकेला पूर्ण झाली, वर्धापन दिन असताना मोठ्या नगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करणे ही नगरपालिकेच्या या सत्ताधाऱ्यांना शक्य झालेलं नाही आहे किंवा प्रशासनाला माहिती झाली नाही। आणि या 14 वर्षाच्या इतिहासामध्ये गेल्या 2-4 दिवसापूर्वीच म्हणजे वर्धापन दिना दिवशीच माझ्या मते एक प्रशासनातला अधिकारी लाच घेताना सापडतो आणि रंगेहात पकडला जातो। अशा पद्धतीचं हे 14 वर्षातलं एक फार मोठं प्रशासनाचं एक मोठं आम्हाला जत शहरासाठी मोठं गिफ्ट या प्रशासनानं दिलेलं असं मला म्हटलं तरी वापरत आहे। बरेच मुद्दे आज इथं आपल्यासमोर मांडणार आहोत। त्यातले ठराविक मुद्दे मी आपल्याला सांगतो। आज हिंदू स्मशानभूमीची दुरावस्था आहे, लिंगायत स्मशानभूमीची दुरावस्था आहे। त्यानंतर आज बाजारपेठेत झालेलं अतिक्रमण असू दे किंवा वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळे तिथे येणारे अडथळे असू देत, याच्यामुळे नागरिकांना होणारे अडचण असू दे, आज बाजारपेठेत भाजीपाले विक्रेत्यांची सोय नसल्यामुळं किंवा मोकाट जनावरांची व्यवस्था नसल्यामुळं तिथे येणाऱ्या अडचणी असू देत, हे सुद्धा आज आम्ही आपल्यासमोर मांडणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक
महत्त्वाचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आपल्या शहरातून जातोय. या रस्त्यावरती काही प्रमाणात अतिक्रमण असू दे किंवा वाहतुकीचे नियम नसल्यामुळं आज तिथं ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यामुळं तालुक्यातल्या शहरातल्या सगळ्या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी नगरपालिका करू शकते, अगदी एक सगळ्यात साधी गोष्ट, 6 महिन्यापूर्वी नगरपालिकेत डॉक्टर आराडीच्या नेतृत्वाखाली हे सगळे त्यांचं नगरसेवक, सत्ताधारी नगरसेवक सत्तेत आले. परंतु आज आतनीकडे जाणारा जो प्रमुख राज्य महामार्ग आहे त्या मार्गावरती शिवकट्टा असू दे किंवा नदाफ मोहल्ल्याचा जवळचा चौक असू दे, त्या ठिकाणचे 2 मोठे खड्डे ते नगरपालिकेने कित्येक महिने झाले तशाच पद्धतीने ठेवले. आज ते किती मोठी अडचण आहे. आज नगरपालिका आपल्याला उत्तर देण्यात येते की अजून निधी आलेला नाही, निधी येणार आहे, मग कामं करणार आहे. हे नफा फंडातून करायची सुद्धा कामं जी महत्त्वाची आहे, जे करणं गरजेचं आहे, हे सुद्धा नगरपालिका काम करत नाही आहे. हेच आम्ही नागरिकांसमोर मांडणार आहोत. 6 महिन्यामध्ये तुम्हाला बरंच काही करता आलं असतं, परंतु हे सत्ताधाऱ्यांना करायची मानसिकता नाही आहे. अशाच पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे आणि तेच आम्ही या आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवणार आहोत. सोशल मीडियावरती ते सगळीकडे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि नक्कीच जतकरांच्या या वता ह्या नगराध्यक्षांनी ऐकून घ्याव्या. माझी आणि अपेक्षा आहे की आम्ही सक्षम विरोधक म्हणून नक्कीच चांगल्या गोष्टीला आमचे नगरसेवक सगळे साथ देतील, परंतु या चुकीच्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. त्यांचं जतकरांनी आम्हाला एक चांगल्या विरोधकाची भूमिका बजावण्याची जबाबदारी दिली आहे, ती आम्ही जबाबदारी निभावू. यानंतर आपलं मत व्यक्त करण्यासाठी मी रासपचे आमचे प्रमुख विक्रम धोनेंना विनंती करतो. आणि या निवडणुकीमध्ये वास्तविक पाहता काँग्रेस, रासप व आमची मित्र पक्ष आघाडीच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या माध्यमातून काम करणारे उमेदवार आणि एक सक्षम असा नगराध्यक्ष म्हणून पर्याय नाना शिंदेच्या माध्यमातून आम्ही दिला होता. परंतु जतकरांचं दुर्दैव आता आहे, आता 6 महिन्यानंतर जतकरांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. त्या आपण नगराध्यक्षांना लोकांनी निवडून दिलं आणि डॉक्टर आरडी सारखा एक सुशिक्षित नगराध्यक्ष म्हणून जत शहराला लाभला. परंतु डॉक्टर आरडी साहेबांच्या माध्यमातून जत शहरासाठी जो पूर्ण वेळ द्यायला पाहिजे तो ते देऊ शकत नाहीत. आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह दादा सावंत यांच्या माध्यमातून अतिशय सक्षमपणे या निवडणूक जत नगरपालिकेची लढवली आणि आज चांगल्या पद्धतीनं 8 नगरसेवक, अतिशय लोकाभिमुख काम करणारे 8 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत आणि त्या 8 नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जे जनतेच्या मूलभूत सुविधा आहेत त्या मांडताना आम्ही तिथं सक्षमपणे विरोधकांची भूमिका या ठिकाणी मांडतोय. मगाशी नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज जतमध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये या ठिकाणी एक विजन घेऊन जत शहराचं काम करणं अतिशय गरजेचं आहे. परंतु मुळात जे डॉक्टर रवींद्र आरडी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आहेत त्यांना 8 दिवसात 1 तास नगरपालिकेसाठी वेळ देता येत नाही आहे. ही भूमिका मी यापूर्वी सुद्धा वेळोवेळी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडलेली आहे. त्याचं कारण असं आहे, आम्ही नगरपालिकेमध्ये काम करताना आम्हाला ज्या काही अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत त्या ठिकाणी कुठलाही पदाधिकारी किंवा भारतीय जनता पार्टीचे जे सत्ताधारी नगरसेवक आहेत ते जनतेच्या किंवा नगरपालिकेच्या कामासाठी पूर्ण वेळ देताना दिसत नाही. आज आपल्या या ठिकाणी एवढी मोठी समस्या आहे. जत शहराचा नवीन विस्तारित पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे, विविध ठिकाणी त्याची कामं चालू आहेत, पण ती कामं पूर्ण क्षमतेनं न होता उलट नागरिकांच्या अडचणीत वेळोवेळी वाढ होत गेलेली आहे. काही ठिकाणी अरुंद बोळ आहेत, त्या खुदाई कामामुळं नागरिकांच्या एवढ्या समस्या मोठ्या त्या ठिकाणी झाल्यात. आम्ही याबद्दल वेळोवेळी आवाज उठवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जत शहरासाठी जो पाणीपुरवठा होतो, आमचे काँग्रेसचे 8 नगरसेवक विरोधी पक्षाची भूमिका बजावत सभागृहात आहेत. त्याच पद्धतीने या शहरामध्ये आता नानासाहेबांनी सांगितल्या पद्धतीनं पूर्ण वेळ नगराध्यक्ष लक्ष देऊ शकत नाही. हे जतकरांचं दुर्दैव आहे आणि जतकरांना आता पश्चातापाशिवाय काही हाती मिळणार नाही हे यातून सिद्ध झालेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काल नगराध्यक्षांनी सांगितलं की
नानासाहेबांनी सांगितल्या पद्धतीनं 14 वर्षाचं वर्धापन दिन होतं. वर्धापन दिनाला गिफ्ट करायला यांनी दिलेलं आहे. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांचं नगरपालिका प्रशासनात कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही आहे. कुठलाही प्रशासन पदाधिकारी आणि प्रशासनामध्ये सुसंवाद नाही आहे. आणि या सुसंवादाअभावी यामध्ये जतकरांचं खूप मोठं नुकसान होत आहे. आणि हेच नुकसान जतकरांना पाठीमागे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरत आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जी गोड आश्वासनं दिली होती, जतकरांना मोठी मोठी आश्वासनं देऊन बतावण्यात देऊन जतकरांचा भावनिक आव्हान केलं होतं. आणि जतकरांच्या भावनेचा बाजार मांडण्याचं 6 महिन्यातला शीतावरून भाताची परीक्षा त्या पद्धतीने गेल्या 6 महिन्यातला कारभार बघितल्यानंतर येतं नगराध्यक्षांनी गेल्या महिन्यामध्ये जत शहरात समस्या जाणून घेण्यासाठी बाजारपेठेत भेटी दिल्या. पण दुर्दैव गोष्ट आता नानासाहेबांनी सांगितल्या पद्धतीने नफा फंडाचा सुद्धा उपयोग करता आला असता. पण दुर्दैवानं एकीकडं राज्य सरकार असेल किंवा या राज्यातले सर्व सत्ताधारी मंडळी लाडक्या बहिणींचा गवगवा करतात. दुर्दैवाची गोष्ट जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये महिलांसाठी एकमेव मुतारी उभा राहिल्या. त्यासाठी आम्हाला जवळ 3-3.5 वर्ष आम्ही सुद्धा प्रशासनाबरोबर तत्कालीन सर्वांसोबत संघर्ष करून एक मुतारी उभी राहिली होती. पण दुर्दैवानं गेल्या 6 महिन्यात त्या मुतारीचा दरवाजा तुटलेला आहे. म्हणजे जे नगरपालिका प्रशासन 1000-2000 रुपयाचं दरवाजा लावायचं सुद्धा काम करण्याचं इच्छा व्यक्त करू शकत नाही, जे ठोस करू शकत नाही, जे महिलांचं लज्जा रक्षणाचं काम करू शकत नाही, ते आज आपल्या नगरपालिकेच्या हातात त्यांचा कारभार आहे. ही दुर्दैव आहे जतकरांचं. त्याच पद्धतीनं नगराध्यक्ष असतील किंवा 14 वर्षात जेवढा कर वाढला नव्हता तेवढा कर ह्या कालच्या नगरपालिकेच्या अर्थसंकल्प बैठकीने वाढलेला आहे. म्हणजे 14 वर्षाचा रामाचा वनवास संपला, पण जतकरांना सुविधेचा वनवास संपलेला नाही हे सिद्ध होतंय. किमान ज्या वेळेला यांनी सांगितलं होतं बाबा मागील काळ बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.